कोल्हापूर शहराच्या विकासावर चर्चा करण्यासंदर्भात क्रीडाई आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स असोसिएशन, रोटरी आणि जीतो या संघटनांची बैठक खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला माजी आमदार बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम.बी. पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांचं कौतुक करतानाच आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्व गुणांचं कौतुक केलं। आता राजकारण शिकायचं असेल तर कोल्हापूरला आलं पाहिजे असे दिवस सुद्धा आले आहेत। काटाकाटीचं जिकरीचं राजकारण क्वचितच कुठं असेल ते कोल्हापूरमध्ये पाहायच मिळते। आणि तुम्ही आता गडी असा तयार करताय इथं कोल्हापूरवरून बंटी पाटलांच्या रूपाने की ते पुढं आमच्या दृष्टीनं जे काही नेतृत्व पुढच्या काळात महाराष्ट्रात करण्यासाठी त्यामुळे आताच व्यायाम चांगला चाललाय त्यांचा। सगळ्या प्रकारचा ट्रेनिंग आहे, कोणतंच ट्रेनिंग सोडत नाही, सगळे गाव आणि त्या मानानं महाराष्ट्र आमचा फार कच्चा आहे, इतका पक्का नाही। त्यामुळे पुढच्या काळातला योग्य माणूस योग्य पद्धतीनं तुम्ही सगळे तयार करताय याचा आनंद आम्हाला निश्चितपणे आहे। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरला विकासाचा चेहरा देण्यासाठी माझे सातत्यानं प्रयत्न राहिले असून क्रीडाई त्याचबरोबर रोटरीच्या वतीनं जे प्रश्न आजच्या बैठकीत मांडण्यात आलेत ते सोडवण्यासाठी अग्रक्रमानं प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली। त्यांनी विमानतळाचा विस्तार, थेट पाईपलाईनचा ड्रीम प्रोजेक्ट साकारण्यासाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा नामोल्लेख टाळत टीका केली। 4.5 कोटीचं बोटॅनिकल गार्डन आम्ही हुडकतोय आता की कुठे आहे ते 4.5 कोटी रुपये कसे खर्च झाले। 4,500 कोटी रुपये कोल्हापूरला दिले असं त्यांनी परवा जाहीर केलं, ते सुद्धा आम्ही दररोज सकाळी बाहेर पडलो की हुडकायचा प्रयत्न करतोय की हे 4,500 नेमके कुठे गेलेले आहेत। आणि म्हणून हे सगळं जे काय चाललेलं आहे एक विचित्र वातावरण आहे, अविश्वासाचं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे। विश्वासाचं सरकार, विश्वासाचे आमदार, हक्काचे आमदार हे आपण निवडून देण्याचं काम या येणाऱ्या 20 तारखेला करावं। कोल्हापूरच्या विजनची ही लढाई आहे। कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील आणि राजेश लाटकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या असं आवाहनही त्यांनी केलं। इकॉनॉमीतली गोष्ट काल गांधीनगरमध्ये सुद्धा सांगितलं, किमान 4,000 कोटीचा टर्नओव्हर अख्ख्या गांधीनगरमध्ये होतो, एका गांधीनगरमध्ये। आणि म्हणून तो वाढवणं, आता जर गांधीनगरला आपण कधी हल्ली गेला असला तर आता गांधीनगर म्हणजे न्यूयॉर्कच्या स्ट्रीटवर गेल्यासारखं संध्याकाळी जाऊन बघा, म्हणजे इमारती आणि सगळं एवढं झाले। तिथं जवळजवळ 10 कोटी खर्चून ऋतुराज पाटलांनी तो रस्ता मोठा केला आणि ती बाजारपेठ आता अक्षरशः म्हणजे या वेस्टर्न महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आता गांधीनगर झाली। हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जेवढं अर्थकारण आपल्या कोल्हापूरचं वाढेल, रोजगार वाढेल, त्यातून उत्पन्न वाढेल आणि कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटला एक दिशा मिळेल। आणि म्हणून तो प्रयत्न आपण सगळे मिळून येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी करूया। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी देशातील आणि राज्यातील राजकारण अस्थिर झालं असून राज्यात स्थिरता आणण्यासाठी कोल्हापुरातील सुज्ञ घटकांनी महाविकास आघाडीला साथ द्यावी असं आवाहन केलं। कर्नाटकचे उद्योगमंत्री एम.बी. पाटील यांनी महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात अग्रेसर आहे, वैभव संपन्न आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं राज्य आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं। कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांनी क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत यांच्याकडून मांडण्यात आलेल्या प्रश्नांचा संदर्भ घेत नगररचना कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा व्हावी याकरता भविष्यात माझे प्रयत्न असतील असं सांगितलं। क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत यांनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांचं सहकार्य लाभलं असून ते यापुढच्या काळात सुद्धा मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली। क्रीडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर यांनीही मनोगत व्यक्त केलं।
यावेळी आर्किटेक्ट्स अजय कोराने, महेश जाधव, राजीव परीख, सुनील नागावकर, विजय आवटी, जयेश ओसवाल, डॉक्टर भरत कोटकर, विजय देसाई, प्रशांत काटे, अमर उपाध्ये यांच्यासह क्रीडाई, रोटरी आणि जितो संघटनांचे पदाधिकारी, कोल्हापुरातील उद्योजक, व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.